नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावे अशी मागणी पक्षाकडून केली जाते। काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या पराभवाचे चिंतन केले जाण्याची आणि महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रभारी यांची कामगिरी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याची चर्चा सोमवारी सकाळी सुरू झाली, मात्र प्रदेश काँग्रेसकडून त्याचा इन्कार करण्यात आला। नाना पटोले यांना दिल्लीत बोलावले असून त्यांची बाजू ऐकल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाण्याची माहिती यावेळी देण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत। महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याचे दिसून येते। मात्र सत्ता स्थापनेपूर्वीच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली असून आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे। गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत ठाकरेंकडून ही खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येते। सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे। 1976 मध्ये पारित झालेल्या 42व्या दुरुस्तीनुसार संविधानाच्या प्रास्ताविकात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्याला आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की संसदेचा दुरुस्ती अधिकार प्रस्तावनेपर्यंत देखील विस्तारित आहे। प्रस्तावना स्वीकारण्याच्या तारखेमुळे प्रस्तावनेत सुधारणा करण्याच्या संसदेच्या अधिकारावर मर्यादा येत नाहीत। या आधारे याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळण्यात आलाय। विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचं चिन्ह नसताना सुद्धा महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी हालचाली सुरू झाल्या। निवडणूक पूर्व आघाडी असल्याचे पत्र महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांना देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संख्याबळ नसताना सुद्धा विरोधी पक्षनेतेपद विधानसभेमध्ये असावे यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे। विधानसभा अध्यक्षांनी महाविकास आघाडीची मागणी मान्य केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा संख्याबळानुसार विरोधी पक्षनेता होऊ शकतो असेही चिन्ह आहेत। आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेना युबीटी पक्षांच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीत शिवसेना युबीटी पक्षाचा प्रतोद गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली। त्यामध्ये आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळ सभागृह नेता बनले आहेत, तर भास्कर जाधव यांच्याकडे शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय आमदार सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या दणदणीत विजयाचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर निश्चितच होईल असे अंदाज व्यक्त केले जात आहे। विधानसभा निवडणुकीत मुंबई शिवसेना ठाकरे गटाची झालेली पिछेहाट आणि भाजपा शिवसेना शिंदे गटाला आलेलं मोठं यश हे येत्या महापालिका निवडणुकीत परिणामकारक ठरणार आहे। तसेच अनेक माजी नगरसेवक देखील येत्या काही दिवसात महायुतीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जाते। तसेच काँग्रेसचे अल्पसंख्याक नेते आणि माजी नगरसेवक वगळता इतर नगरसेवक हे भाजपा किंवा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देण्यात आले होते, मात्र आता ही रक्कम वाढवण्याची घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती। त्यानुसार या योजनेचे 1500 वरून 2100 रुपये करण्यात येतील असं जाहीर करण्यात आलं होतं। तो निर्णय सरकार स्थापन होताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे। सत्ता स्थापनेनंतर पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडणार आहे। या अधिवेशनामध्येच या योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या। यानंतर आता लक्ष्मण हाके यांची डिमांड देखील वाढली आहे। महसूल, गृह किंवा अर्थ खातं म्हणजे कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा आज त्यांनी व्यक्त केली आहे। सोबतच त्यांनी जरांगे आणि शरद पवारांवर जोरदार टीका देखील केली आहे। लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत काही मोठे खुलासे केले आणि 7-7चा फॉर्म्युला देत ओबीसी फॅक्टरचे आमदार निवडून आले असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। भाजपाला 132 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हायला हवेत अशी मागणी भाजपाकडून होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिल्याची चर्चा आहे।
तसंच अजित पवार यांच्या पक्षानेही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास आमची काहीही हरकत नाही असं म्हटलंय. मात्र एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून अशी काहीही घोषणा करण्यात आली नाही. उलट एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जावं अशी मागणी आहे. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा आणि एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठं यश मिळालंय. त्यामुळे महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री कोण मिळणार, मंत्रिपदाची लॉटरी कोणाकोणाला लागणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच राजकीय नेत्यांच्या गाठी भेटी देखील वाढल्या आहेत. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचं भाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर अजित पवार यांनी दुःख व्यक्त केल्याचे सत्यजित तांबे म्हणाले आहेत. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.